आपण एखादं काम करतोय आणि त्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला आनंद भेटतोय. खूप सारं आपण ते काम केल्याच्याबद्दल नंतर आपल्याला ब्लेसिंग भेटत आहेत आणि जर ते काम केल्याच्यानंतर आपल्या विशसाठी जर आपल्याला पैसे भेटत असतील, तर त्या कामाने आपण डाऊन नाही होत. उलटं आपल्याला जास्त आनंद भेटतो. पण त्याच्याच अपोझिट फक्त आपण खूप साऱ्या गोष्टी करतोय आणि त्याच्या बदली फक्त एनर्जी डाऊन होत असेल ना, तर त्या गोष्टींनी खरंच आपल्याला जे खास काम करायचं आहे ना, त्याच्यासाठी एनर्जी नाही राहत. 3 गोष्टी म्हणजे असं आहे, की आपण खूप चिडचिडेपणा करतो, एक्सप्लेन करतो, चिडचिडेपणा करतो. त्याच्यात आपली एनर्जी डाऊन होती. आपल्याला नंतर काहीच खास वाटत नाही. तो दिवसच डाऊन वाटायला लागतो. नंतर कॉलिंगवर खूप सारं पटवून द्यावं लागतं, की मी अशीच आहे, मी चांगलीच आहे, माझ्याकडून काही चूकच नव्हती झाली. हे एक्सप्लेन करतो ना, त्याच्यात सुद्धा एनर्जी जाते. आणि तिसऱ्या पॉइंटवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. खूप सारं समोरच्या व्यक्तीला प्रेम करतोय, हे सगळं जाणीव करू देणं सुद्धा आपली एनर्जी डाऊन होती. फक्त एकाच गोष्टीने आपल्याकडे एनर्जी वाढते, ती म्हणजे जे काही आपण काम करतो. त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला ब्लेसिंग मिळते, आपल्याला आनंद भेटतो, आपल्याला त्याच्याबदली काही आपल्या कामासाठी पैसे मिळत असतील. तर त्या गोष्टीने जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद दुसऱ्या कोणत्याही ह्या दुसऱ्या पॉइंटने आपल्याला आनंद भेटत नाही. या पॉइंटचा आवर्जून विचार करा.